वर्गात असणारे निम्मे मेले. मला खरं का होता बोला. आपल्या बरोबर बेंचवर बसत होते आणि आपण सगळं शाळेत जात होतो मेले. आज 25% लोकांच्या घरात ही गुजीर आणि लागानी पोरं आहेत ना. बाप येण्याचा आज झोपी जातात. बाप येण्याचा विचार करा. 5वीला मुलगी आहे, 3रीला मुलगा आहे, बहीण भाऊ आहे. आल्याबरोबर आई म्हणते, आईला 5वीची पोरगी म्हणते, आई भूक लागली का? भूक लागली का आई? भूक लागली. भूक लागली का आई? भूक लागली. आई टोपलं काढते, दाखत चुरते आणि काला करून दोघांना देते. 5वीची पोरगी जेवताना आईला म्हणते, आई जेव का? आई 2-3 घास जेव का? आई जेव. आई म्हणते, मी संध्याकाळी जेवेल. 5वीची पोरगी आईला म्हणते, आई तू नाही जेवणार संध्याकाळी? नाही. माझा बाप दारू पिऊन तुला रोज मारतो. आई तुला जेव देत नाही. नाही जेवणार तू जेव. आई म्हणते, अभ्यास करा. दोन्ही पोरं घरपाट लिहायला बसतात आणि तारुण्या बापाचा आवाज आला तर 3रीचं पोरग बहिणीच्या कुशीत बसताय. आता ती बहीण नाही आहे, ती त्याची आई आहे. त्याला कुशीत घेते, मिठी मारते आणि बापाच्या काचानं पोरग झोपी जातं आणि बहीण त्याला कुशीत घेऊन झोपते आणि तोंडावर गोदेरी घेऊन पोरगी झोपल्यासारखं करते. आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारता हे गोदडीतून हा पोरगी पाहते. ही मालिका सांगत नाही मी तुम्हाला. हे आज कीर्तनात बसलेल्या 25% लोकांच्या घरातलं चित्र आहे. 100 पोरांमध्ये तरुण पोरांमध्ये